पार्थ पवार यांनी दूर केली शरद पवार यांची नाराजी. बारामतीमधील बैठकीनंतर थेट सुनेत्रा पवार यांना फोन. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचं मोठं नुकसान झालंय. अजित पवार यांना अर्थखात्याचा मोठा अनुभव होता. राज्य कसे चालवायचे हे त्यांना माहीत होतं. मुंबईहून बारामतीकडे निघाल्यावर बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र दिसले. मात्र अजित पवार यांच्या निधनाला काही तास झालेले असतानाच पवार कुटुंबातील वाद पुढे आला. काल रात्री उशिरा सुनेत्रा पवार यांचा मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत आल्या. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी 5 वाजता होणार आहे, पण त्यापूर्वीच घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची आपल्याला कोणतीही माहिती नाही, असं स्पष्ट शब्दात शरद पवार यांनी म्हटलंय. सुनेत्रा पवार शपथ घेणार की नाही हे मला माहीत नाही. त्यांची आणि माझी कोणतीही चर्चा झाली नाही. शरद पवार यांच्या खुलाशानंतर अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार मुंबईहून थेट बारामतीला शरद पवार यांच्या भेटीला पोहोचला. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर पार्थ पवार सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊन बारामतीला गेल्याचं सांगितलं जाते. पार्थ पवार यांची शरद पवार यांच्यासोबत जवळपास 1 तास चर्चा झाली. यावेळी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित असल्याचं सांगितलं जाते. शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पार्थ पवार बाहेर आले असून ते आई सुनेत्रा पवार यांच्यासोबत फोनवर चर्चा करत असल्याचं बघायला मिळते. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोणी हजेरी लावणार का हे पाहण्यासारखं ठरणार आहे.